वेगळा आणि खासदार नंबर वेगळा मी बर हां त्या सर्व नंबरची फाळणी नुसार मी दाखवल्या मोजून. तर फाळणीला क्षेत्र 2-2.5 गुंठ जर जास्त असेल तर त्याच्या अनुषंगानं तू कार्यवाही करायला पाहिजे होतीस ना. उपलब्ध फाळणीच्या आधारे आपण काम क्षेत्रफळ चुकलं की नकाशा चुके ना साहेब. तू त्याचं क्षेत्र जास्त आहे तर आम्ही तुला त्या संदर्भात विचारणा करतोय आणि सुनावणी आपण त्याच्यामध्ये ठेवलंय. त्याच्यामध्ये आम्हाला लेखी काय तुझं म्हणणं असेल ते लिहून दे. आम्ही त्याच्यावर त्यांना सुनावणी काय निर्णय द्यायचा तो देतोय. नाही सर, सुनावणीला हजेरी ठेवा ना त्यांची. सर या केसमध्ये हजेरी ठेवा त्यांची. आमची नाही, आमच्या तुम्ही हद्द दाखवू नका. आमच्या वडीत हे चुकीचं आहे, तरी पण तुम्ही कसं काय भांडणी नाही नाही तिथं लेखी दिलेलं आहे का? तुम्हाला सांगत होतो ते लावू नका, इकडे टाकू नका, हे चुकलं तुमचं. तरी पण हे काय यांच्याकडे होतं माहित नाही, यांचं पर्सनल इंटरेस्ट त्याच्यात हे त्याच्यातच दाखवण्यातच हे होते इंटरेस्टेड. बाबा अरे सांगतो आम्ही 100 वर्षापासून आमची वय वाटेल वाद तयार करू नको. सावकाश सावकाश. हो 2 मिनिटं ऐका. समजा यांनी सातबाराचं क्षेत्र 70 गुंठे सातबारा जोडतो ना आपण मग 72 आल्यावर जागेवर मोजणी चुकी अपील डायरेक्ट अपिलाची काय प्रोसिजर तुमच्या चुकी ना नकाशा 72 गुंठ्याचा झाला. अहो मेन तुमचाच मुद्दा आहे. तर नकाशा जर चुकलेला असता तर तो दुरुस्त करण्याचे अधिकार जे आहेत ते त्या संबंधित नागरिकाला आहे. त्यांनी आपला नकाशा अर्ज करायला पाहिजे. ती चूक आहे ती ब्रिटिशांची सर्वे नंबर चुका असेल तर त्यांना काय करणार. एकच मिनिट आहे सर, एक मिनिट. सुनावणी घेऊ. या की सुनावणीत काय ते निर्णय आपण देऊ. आम्ही घेतो ना लेखी त्याच्याकडे. आम्ही अहवाल घेतो कागदावर अहवाल आणतो आम्ही. सुनावणी